नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण टेनंट्स राईट बद्दल आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील संपूर्ण व्यवहारांबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिअल इस्टेटमधील नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. भाडे कधी वाढेल, किती द्यावा लागेल ॲडव्हान्स, आता कायद्याच्या चौकटीत येतील हे सर्व व्यवहार, भाडेकरूंना मिळणार हे सर्व अधिकार. राईट्स ऑफ टेनंट म्हणजे कायद्यामध्ये मालमत्तेवरील हक्कांव्यतिरिक्त प्रॉपर्टी मालक आणि भाडेकरू यांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. आता प्रॉपर्टी भाड्याने घेणे आणि देण्याचे सर्व व्यवहार कायद्याच्या चौकटीत असतील आणि या संदर्भात भाडेकरूंना अनेक हक्क दिले गेले आहेत. यामध्ये भाडेकरूंसाठी भाडे भरण्याच्या नियमांचेही उल्लेख आहेत. एखाद्या प्रॉपर्टीचे भाडे मालक कधी वाढवू शकतो, भाडेकरूंना टेनन्सी लॉ अंतर्गत किती ॲडव्हान्स द्यावा लागेल आणि त्यांचे काय अधिकार आहेत या संदर्भात नवीन तरतुदी लागू केल्या जातील. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सामान्यतः असे दिसून येते की जेव्हा एखादी व्यक्ती नवीन शहरात स्थलांतर करते तेव्हा तिला भाड्याच्या घरात राहावे लागते. अनेक वेळा असे होते की भाडेकरूंना त्यांच्या हक्कांविषयी माहिती नसते, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही वेळा ही अडचण इतकी वाढते की प्रकरण कोर्टात जाते. आम्ही तुम्हाला भाडेकरूंच्या हक्कांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या भाडे भरणे आणि भाडे वाढवण्याच्या नियमांशी संबंधित आहेत. भाडेकरी आणि मालक यांच्यात भाडे आणि इतर अनेक मुद्द्यांवर वाद सुरू असतात. या वादांचे निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने 2021 मध्ये नवीन भाडे कायद्यास मान्यता दिली होती. यात मालक आणि भाडेकरू दोघांनाही महत्त्वाचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र अजूनही बहुतांश लोकांना या कायद्यांबद्दल माहिती नाही. केंद्र सरकारने मॉडेल किरायेदारी अधिनियम यांतर्गत अनेक कायदेशीर तरतुदी निश्चित केल्या आहेत. मॉडेल टेनन्सी ऍक्ट, त्यामुळे भाडेकरू आणि मालक दोघांचेही हित सुरक्षित ठेवले जाते. या कायद्याअंतर्गत राज्य सरकारांना नवीन नियम लागू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉडेल किरायेदारी अधिनियमाचा उद्देश 2021 मध्ये घर, दुकान किंवा कोणत्याही जागेच्या भाड्याचे नियमन करणे आणि मालक म्हणजे लँडलॉर्ड्स राईट्स इन लॉ व भाडेकरू यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा आहे. याशिवाय भाडे प्राधिकरण म्हणजे रेंटल ऑथॉरिटी स्थापन करण्यात आले आहे. यामुळे सरकारला देशभर समान रेंटल मार्केट तयार करायचे आहे. या कायद्याअंतर्गत मालक आणि भाडेकरू यांच्यात एक लेखी करार केला जातो ज्याला रेंट ॲग्रीमेंट म्हणतात. रेंट ॲग्रीमेंटच्या नोंदणीसाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये स्वतंत्र प्राधिकरण तयार केले जाते. तसेच भाडेसंबंधी वाद सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. कोणतीही प्रॉपर्टी भाड्याने घेण्यापूर्वी सिक्युरिटी डिपॉझिट जमा करणे आवश्यक आहे. भाडे कायद्यात या संबंधित काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. निवासी जागेसाठी भाडेकरूंना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जास्तीत जास्त 2 महिन्यांचे भाडे द्यावे लागेल, तर अनिवासी जागेसाठी म्हणजेच नॉन रेसिडेन्शियल प्रिमाइसेस यांना 6 महिन्यांचे भाडे द्यावे लागेल. मालक यापेक्षा जास्त सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेऊ शकत नाही. जर मालकाला भाडेकरूकडून घर रिकामे करून घ्यायचे असेल तर त्याला 1 महिन्याच्या आत भाडेकरूला सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम परत करावी लागेल. तसेच घर रिकामे करण्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागेल. मालकाने प्रॉपर्टी राईट्स ऑफ ओनर भाडे वाढवण्यासाठी किमान 3 महिने आधी भाडेकरूला नोटीस देणे बंधनकारक आहे. भाड्याच्या प्रॉपर्टीच्या देखभालीसाठी मालक आणि भाडेकरू दोघांनाही जबाबदारी स्वीकारावी लागेल. घराचे रंगरंगोटी आणि देखभाल मालकाची जबाबदारी असेल तर पाणी आणि वीज कनेक्शन दुरुस्त करणे ही भाडेकरूची जबाबदारी असेल. मात्र हे अनेक वेळा मालक आणि भाडेकरू यांच्यातील परस्पर करारांवर आणि अटींवर अवलंबून असते. त्यानुसारच भाड्याची रक्कम ठरवली जाते. या कायद्याच्या अनुसार मालकाला कधीही भाडेकरूच्या घरात प्रवेश करण्याचा अधिकार नाही. त्याला येण्याआधी किमान 24 तास आधी भाडेकरूला सूचना द्यावी लागते. कोणत्याही वादाच्या स्थितीत मालक भाडेकरूची वीज पाणी सेवा बंद करू शकत नाही. तसेच भाडेकरूच्या मृत्यूनंतर तातडीने त्याला त्याच्या कुटुंबाला घर रिकामे करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. जर मालकाने रेंट ॲग्रीमेंट मधील सर्व अटी पूर्ण केल्या आणि भाडेकरूला नोटीसही दिली तरीही भाडेकरू घर रिकामे करत नसेल तर मालक लँडलॉर्ड राईट्स ॲज पर लॉ यानुसार मासिक भाडे दुप्पट करण्याचा हक्क राखतो. याशिवाय तो भाडेकरू विरुद्ध इतर कायदेशीर कारवाई करण्यास पात्र असतो. भाडेकरूनेही रेंट ॲग्रीमेंट मधील सर्व अटींचे पालन करणे आवश्यक आहे.